We had taken a topic last week. गेल्या आठवड्यामध्ये एक विषय आपण सुरू केला होता Don't be a slave to traditions. की परंपरांचे आणि रूढी प्रथांचे तुम्ही गुलाम बनू नका. Now there are some traditions and customs that are harmful, काही रूढी प्रथा अशा असतात की ज्या इजाकारक आहेत, while there are others that are not. काही नसतात, काही हानिकारक किंवा इजाकारक नसतात. And so you need to know the difference. तर तुम्हाला त्यातला फरक कळला पाहिजे. Because some of the man-made traditions, कारण की काही माणसाने निर्माण केलेल्या तयार केलेल्या ज्या काही परंपरा आहेत, it can keep the truth out of your life. त्या परंपरा, त्या रूढी प्रथा सत्याला तुमच्या जीवनातनं लांब ठेवू शकतात. Devil can take you to an extreme. सैतान तुम्हाला पराकाष्ठेला नेईल बरं का. He will tell you anything. सैतान तुला काही सांगेल, काही करायला लावेल. And that's why म्हणून you have to be grounded in the word of God. देवाच्या शब्दात तुम्ही मुळावलेले पाहिजे. For some of the practices we need divine deliverance. बघा, at काही times. प्रथांसाठी ना मी तर म्हणतो आपल्याला कधी कधी दैवी सुटकेचीच गरज आहे. कारण की त्या सवयी एवढ्या लागलेल्या असतात आपल्याला. Anybody gives us some kind of ritual or practice, we want to follow it. आणि कधी कधी कोणी आपल्याला कुठल्याही पद्धतीची काही प्रथा करायला लावतं आणि आपण त्या प्रथा पाळायला लागतो. Tradition will never give you peace. रूढी प्रथा परंपरा संप्रदाय तुला शांती देणार नाही. You will never get joy. कधीच त्यातनं आपल्याला आनंद मिळणार नाही. Only the word of God will give you joy. फक्त देवाचा शब्दच तुला आनंद देईल. Today, आज most of the faith sees only the outward practice. जास्तीत जास्त विश्वासांमध्ये आणि श्रद्धांमध्ये फक्त बाहेरच्या सगळ्या क्रिया बघितल्या जातात. You have to remove your shoes. की बूट काढून या, You have to bow down like this. असे या, You have to put a garland. किंवा हार घाला, You have to light up a candle. किंवा कॅन्डल लावा, You have to light up incense stick. किंवा काही धूप वगैरे जाळा. These are all rules and regulations. हे सगळे नियम आणि कायदे आहेत. All outside practice. आणि ह्या सगळ्या बाहेरच्या प्रथा आहेत. Because अंदर का क्या? people are only seeing the outside practice. कारण लोक फक्त बाहेरून बघतात ना. लोकांना कुठे हृदयाच्या आतलं दिसतंय? It's all outside. सगळं बाहेरून आहे. God says, I don't want to see anything on the outside. पण देव म्हणतो मला तुझं बाहेरचं काही बघायचंच नाहीये. My son, give me your heart. माझ्या मुला तुझं हृदय मला दे. You may wear suit, you may wear dhoti, you may wear anything. तुम्ही काही घाला, सूट घाला, धोतर घाला, काही घाला. You may sport a beard or you may not have beard. तू दाढी ठेव नाही तर दाढी नको ठेवू. You have a long hair or you have short hair. केस लांब ठेव नाही तर छोटे कर. You काही wear कर. any color clothes. कुठल्याही रंगाचे कपडे घाल. See that the heart is clean. हृदय स्वच्छ ठेव. What the world sees is very different from what God sees. देव जे बघतो ना ते जग बघतं त्याच्यापेक्षा फार वेगळंच आहे. And these people don't know that God can see a heart very clearly. आणि या लोकांना हे कळत नाही की देव आपलं हृदय आर पार बघू शकत आहे. So appearance does not please God. तर हे जे काही दिसणं असतं ना त्यातनं देव काही प्रसन्न होत नाही. Even your works does not please God. आणि तू केलेल्या कामांवरनं सुद्धा देव प्रसन्न होत नाही. What motivated you to do that work? कशा पायी तू हे सगळं करत आहे? काय प्रेरणा, कशामुळे तुला हे काम करावंसं वाटलं ते देव बघतो. Are you doing it for the love of God? देवावर प्रेम आहे म्हणून करतोयस का? Are you doing it for the love of the people? लोकांवर तुझं प्रेम आहे म्हणून करतोयस का? Then it is pleasing, well pleasing to God. मग ते देवाला प्रसन्न करण्यासारखं आहे. कर, भले कर और कर. God is saying, be prompted in love to help. देव म्हणतो प्रेमापायी मदत करा, बळजबरीनी करू नका. But we are so much seeped into social practices, पण काय होतं, सामाजिक सवयी सामाजिक प्रथांमध्ये आपण एवढे गुरफटून जातो. so much in those rituals and festive events, एवढ्या सगळ्या रूढी प्रथा, सणासुणीला आलेल्या सगळ्या प्रथा, that it has become a habitual activity in our daily life. एक सवय होऊन जाते आपल्याला रोजच्या दिनचर्येमध्ये. Sometimes we don't believe in those belief systems, but we want to get involved in it so that we can please them. आणि कधी कधी त्या रूढी प्रथांवरती आपला विश्वास पण नसतो, पण आता ते बाकीचे सगळे करत असतात तर त्यांना प्रसन्न आणि खुश ठेवायला आपणही करतो. Some of the things you can do, काही गोष्टी तुम्ही भले करा, if it's not affecting your faith, म्हणजे तुमच्या विश्वासावर त्याचा गैरपरिणाम होत नसेल तर काही रूढी प्रथा तुम्ही पाळल्या तर पाळल्या, ठीक आहे. but something which is affecting your faith and belief, you have to avoid. पण एखादी रूढी आणि प्रथा पाळून तुझ्या येशूंवरच्या विश्वासाला जर कुठे काही घात होणार आहे तर फेर विचार करा आणि ते सोडा. You cannot escape this culture. कारण की या संस्कृतीला, या सगळ्या संप्रदायांना तुम्ही पळवाटातनं तर सुटू नाही शकत. The culture will be all around. बघा, परंपरा, रूढी, प्रथा, संस्कृती सगळीकडे जिथे जाल तिथे असेल, जिथे जाल तिथे, तिथून पळवाट नाहीये. You cannot say, if this is the case, I will leave India and go and settle in US. तुम्ही असं नाही म्हणू शकत, जो इंडियात असं आहे, भारतात असं आहे, तर आता मी भारत देश सोडतो, मी अमेरिकेत जाऊन राहतो. Every country has its own culture. अमेरिकन लोकांच्या स्वतःच्या प्रथा आहेत. मग
then they will expect you to follow their culture. मग अमेरिकन माणसांची अपेक्षा अशी असणार आहे की तुम्ही त्यांच्या प्रथा पाळायच्या. They may have their own tradition. अमेरिकन लोकांची स्वतःची परंपरा असते. You need to know what to follow and how much to तर follow. पहिलं तर तुला कळायला पाहिजे कशा मागे आणि किती चालायचं, कुठल्या रूढी प्रथा कितपत पाळायच्या तुला कळलं पाहिजे. And whether it will affect your faith. आणि त्याचा परिणाम तुझ्या विश्वासावर होणार आहे का, येशू मागे तुझे चालतोय तन्मयतेनं त्याच्यावर परिणाम होणार आहे का. होणार असेल तर टाटा बाय बाय, आता वधस्तंभ पुढे दुनिया मागे. Say, some of the traditions, पण काही परंपरा you may keep it कदाचित तुम्ही पाळाल if you are strong in the word of God. देवाच्या शब्दात जर तुम्ही खंबीर असाल ना, You can keep it. तर काही परंपरा रूढी प्रथा कदाचित तुम्ही पाळाल सुद्धा. God doesn't want a person deeply involved in tradition to carry his gospel. देवाची इच्छा नाहीये की एखादा व्यक्ती जर अगदी खोलपणे काही रूढी प्रथांमध्ये गुंतलेला आहे तर अशा व्यक्तीनं देवाची सुवार्ता बाहेर न्यावी अशी देवाची इच्छा नाहीये. पहिलं त्याने बाहेर निघावं. God will change you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे बदलेल. जो बदलेगा उसको प्रभु इस्तेमाल करेगा. From ordinary person to extraordinary person, God can do. साध्या माणसापासून एक अलौकिक माणूस देव तुला बनवू शकतो. तो देव आहे, देवाला ते जमतं. Jesus kept himself so well with God येशूंनी स्वतःची ओळख देवाशी एवढी चांगली करून टाकली that none of these traditions and customs affected him. या सगळ्या रूढी प्रथांचा काहीच परिणाम येशूंवर व्हायचा नाही. He was always one up, येशू नेहमी वन अप. always one up. वन अप. दुनिया एकीकडे, येशू दुसरीकडे. And Bible says at the appointed time God sent him. आणि बायबल म्हणतं ठरलेल्या वेळी देवाने येशूंना पाठवलं. He sent him in the law. ठरलेल्या वेळी देवाने येशूंना नियमशास्त्रात पाठवलं. In the law he was sent. नियमशास्त्र तेव्हा पाळलं जायचं. त्या काळात देवाने ठरलेल्या वेळेत येशूंना पाठवलं. Amen. आमेन. And to pervert the gospel was the norm in those times. आणि त्या काळामध्ये शुभवर्तमानाला न जुमानणं एक सवय होती, एक पद्धत होती. How difficult it would have been. किती अवघड गेलं असेल मग तेव्हा सांगणं, शुभवर्तमान सांगणं. Respect every culture. प्रत्येक कल्चरला, संस्कृतीला आदर द्या. Don't disrespect them. त्यांचा अनादर करू नका. Amen. आमेन. प्रत्येक कल्चरला, संस्कृतीला, संप्रदायाला, परंपरांना, रूढी प्रथांना आदर जरूर द्या, त्याचा अनादर नको. God is deliberately choosing men and women of different culture. देव मुद्दामून वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरुषांना, स्त्रियांना निवडतोय जे वेगवेगळ्या संस्कृतीतनं आलेले आहेत, From different beliefs. वेगवेगळ्या श्रद्धांमधनं आलेले आहेत. But today we are satisfied with God. पण आज आपण देवासोबत समाधानी आहे. Satisfied with God. देवासोबत समाधानी. मी भली, माझा देव भला. We are not worried. काय टेन्शन नाही आपल्याला. He says, come as you can, but see that your heart is right. येशू म्हणतात जसा आहे तसा ये, हृदय बरोबर घेऊन ये, बस. All बाकी- those habits are gone. बाकी त्या सगळ्या सवयी गेल्या. All the formality is gone. ती सगळी प्रथा, रूढी, ती सगळं गेलं. Like some people say, if I don't go on a pilgrimage, I am doomed. जसं काही लोक म्हणतात तीर्थयात्रा केली नाही तर मी खलास होईन. So before dying, at least once I have to go. मराय अगोदर मला एकदा तरी तीर्थयात्रा करावी लागेल. If you don't want to go, don't go. अरे नाही जायचं तर नको जाऊ ना. Believe in God. देवावर विश्वास ठेव. Where you are, God will come. जिथं तू आहे तिथं देव येईल. My Jesus came seeking for the lost. येशू हरवलेल्यांना शोधत आलाय. जिथं देव तिथे श्रद्धा. देव येईल आपल्यासाठी. I never told you, you have to go to Israel if you want to be saved. मी कधी तुम्हाला म्हटलोय का तुम्हाला जर तारण हवं असेल तर तुम्ही एकदा तरी इस्रायलला जाऊन आलंच पाहिजे. आपलं तीर्थस्थान इस्रायल आहे का. आपने जीसस उधर थे. But we never tell. आम्ही नाही असं Some have करणार. never gone काही जण कधीच गेलेले नाहीत इस्रायलला. because their Jesus comes here. कारण येशू इथे येतात ना. इस्रायल मधले येशू इथे येतात. फिर मैं क्यों जाना इस्रायल अलग से. We have to renew our minds. मन नवीन कर बेटा, मन नवीन कर. For the तेरे weapons, ख्याल बदल. for the weapons of warfare is not अनाथ carnal, बदल. कारण की आपल्या युद्धाची हत्यारं दैहिक नाहीयेत but mighty through God. पण देवाद्वारे महान आहेत. We are just enjoying the grace of our Lord Jesus बस मी Christ. तर नेहमी म्हणते मराठीमध्ये येशूच्या जीवांवर आपली मजाच चालली आहे सगळी. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.